शुक्रवारी कुख्यात गुंड शरद मोहोळची पुण्यात भर दिवसा हत्या करण्यात आली। दरम्यान यानंतर आता राजकीय वातावरण तापलंय। भाजपचे तेलंगणातील आमदार टी राजा सिंग यांनी शरद मोहोळला देशभक्त घोषित केलंय। पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळची शुक्रवारी भर दिवसा हत्या करण्यात आली होती। दरम्यान शरद मोहोळ हत्या प्रकरणावरून आता राजकारण रंगताना दिसतंय। याचं कारण आहे की तेलंगणातील भाजप आमदार टी राजा सिंग यांनी शरद मोहोळ बद्दल केलेलं विधान। शरद मोहोळ कट्टर हिंदू असल्यानं त्यांची हत्या केल्याचं टी राजा सिंग यांनी म्हटलंय। कुख्यात गुंड शरद मोहोळवर अनेक मोठे गुन्हे दाखल होते। अपहरण, हत्येचा प्रयत्न अशा गुन्ह्यांमध्ये तो जेलमध्ये होता। गुंड शरद मोहोळवर हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। पिंटू मारणे हत्या प्रकरणात त्याला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या। दासवे गावचे सरपंच शंकर धिडले अपहरण देखील शरद मोहोळने केलं होतं। जुलै 2022 मध्ये शरद मोहोळला पुणे जिल्ह्यातून 6 महिन्यांसाठी तडीपार करण्यात आलं होतं। शरद मोहोळ हत्या प्रकरणी पोलिसांनी 8 आरोपींना अटक केली आहे। यामध्ये 2 वकिलांचा देखील समावेश आहे। रवींद्र पवार आणि संजय उडान अशी या वकील आरोपींची नावं आहेत। शरद मोहोळच्या हत्येनंतर गुंडांचा बंदोबस्त करण्याचं काम सुरू असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू असल्यानं चौकशीत सविस्तर माहिती समोर येणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं। मात्र दुसरीकडे भाजपचे तेलंगणातील आमदार टी राजा सिंग शरद मोहोळचं गुणगान गाताना दिसले। कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीनं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। शरद मोहोळला न्याय देण्याची मागणी स्वाती मोहोळ यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली।